खरं तर परवा मी न्यूजला पाहिलं की 4 शंकराचार्य हे 22 तारखेला राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना करायला नकार देतायत, येणार नाही म्हणतायत. आणि मी पण त्यांच्या मताला सहमत आहे. कारण त्याचं असं आहे की कोणत्याही मंदिराचा कलश पूजन झाल्याशिवाय प्राण प्रतिष्ठापना करताच येत नाहीये. शांती ब्रह्म एकनाथ महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, चिंचेच्या पानावर रचिले देऊळ आधी कळस मग पाया रे. किंवा वारकरी संप्रदायाच्या आमच्या बांधवांना माहित असेल की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झालाशी कळस. कळसाला फार महत्व आहे बाबांनो. आणि जोपर्यंत कळस नाही आहे तोपर्यंत मला वाटतं हट्टाचा कळस झाल्यासारखं वाटत नाही का? मला मोदींना एवढंच विचारायचं आहे की रामलल्लांची घाईमध्ये प्राण प्रतिष्ठापना करून कुठे जायचंय तुम्हाला? तुम्ही त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवून पुन्हा कळस लावायला जाणार आहात का? माझी मोदींना विनंती आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीकडे बघून घाई करू नका. आता तुमची तयारी झालीच आहे. राजकारण्यांच्या दृष्टीनं ते योग्य वाटत असेल, पण अध्यात्माच्या दृष्टीनं ते योग्य नाहीये. माझा मोदींना सवाल आहे की तुम्ही ज्यावेळी पंतप्रधान झाला त्यावेळेला अगोदर निवडणूक लढवून निवडून येण्याचा कळस लावला, त्यावेळेलाच पंतप्रधान खुर्चीमध्ये संपूर्ण देशानं तुमची प्राण प्रतिष्ठापना केली. त्याच्या आधी केलेली नाहीये. मग माझी विनंती आहे, अजून इमारत तयार नाहीये, वरती कळस नाहीये, अर्ध्या भिंती आहेत, त्यामध्येच रामलल्लांना नेऊन बसवणार आहात? बिगर छताचं बसवणार आहात? एवढं लक्षात घ्या की मूर्ती देवाची असू शकते, पण मूर्ती म्हणजेच देव असू शकत नाहीये. राम तुमच्या माझ्या वागण्यामध्ये आहे, राम तुमच्या माझ्या बोलण्यामध्ये आहे, राम तुमच्या माझ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे. आज तुम्ही 4 शंकराचार्यांचं बोलणं ठोकरून टाकलं की तुम्ही येत नाही तर राहू द्या. पण तुम्ही चिंतन केलं का? ते का म्हणतायत, कशासाठी म्हणतायत? याचा थोडा तरी तुम्हाला ताळमेळ असला पाहिजे. मी मोदींना एवढंच सांगेन की इमारत बनवायला वेळ लागत नाही, पण घर बनवायला वेळ लागतो. कारण घर बनवण्यासाठी खरा मेळ लागतो. आणि तो मेळच तुम्ही हळूहळू संपुष्टात आणायला लागलेला आहात. आज 4 शंकराचार्य नाराज झाले, उद्या त्यांचे भक्त नाराज होतील. लोक बोलतात कमी, पण आतमध्ये कुणकुण तीच आहे की कळस लावण्याआधी प्राण प्रतिष्ठापना कशी काय करतायत? याचा विचार खरं तर मोदी आणि मोदींच्या बाजूला आधी करणारे आहेत ना, त्यांनी करायला पाहिजे. पटतंय ना? पटायलाच पाहिजे. लाईक करा, शेअर करा.